नमस्कार मंडळी. मी निलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंध पुस्तक मैत्री या उपक्रमामध्ये या भागात आपण घेऊन येतोय अनुबंध प्रकाशित डॉक्टर नरूभाऊ कदम लिखित चाळवा चाळव. चाळीत प्रवेश करताना वर्षानुवर्ष वापराने झिजून गेलेल्या पायरीवर पाय ठेवताच चाळीत घालवलेले ते दिवस आठवतात. जिन्याने शिकवलेली जिने की राह आजही आयुष्याच्या मार्गावर सरळपणे चालायला मार्गदर्शक ठरते. तिथून पुढे आल्यावर गॅलरीत ठेवलेला प्रत्येकाचा घरात न मावणारा बारदाना, पाण्याची पिंपे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, या वाक्याची आठवण करून देतात. 10 बाय 12 एवढ्याशा जागेत राहताना जागेचे व्यवस्थापन कसे करावे याचे पद्धतशीर शिक्षण चाळीच्या या जीवनात मिळाले होते. टवाळकट्ट्यांवर टवाळक्या करण्याचा हक्क लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच उपभोगला होता. आर्थिक स्तर दुर्बल असतानाही या सगळ्या अडचणींवर मात करून हसतमुख राहण्याचे मिळालेले शिक्षण आज आयुष्यात आलेल्या मोठमोठ्या संकटांना तोंड द्यायला मदत करते. संपूर्ण चाळ हे एक खुल्ली किताब होती. कोणाचीही कोणतीच गोष्ट कधीच खाजगी राहत नव्हती. आपल्याला असलेल्या अभावाचा बाऊ करणे ज्यांच्या स्वभावात असते त्यांना चाळीने केलेल्या या प्रभावाचा विसर पडतो. पण असे असले तरी अभाव शोधायला का होईना चाळीत काढलेले दिवस प्रत्येकाला आठवतात हे मात्र नक्की. हे पुस्तक चाळीच्या आठवणींचा असाच एक कोलाज आहे. कोणत्याही प्रकारे कोणत्याही चाळीचा किंवा चाळ संस्कृतीचा अधिकृत इतिहास नाही हे वाचकांनी पुस्तक वाचण्यापूर्वी समजून घ्यावे. या पुस्तकातील आकाशवाणी ते स्मार्टफोन हा लेख तुमच्यापर्यंत घेऊन येते. माणसाच्या जीवनात काही मनोरंजन नसेल तर जीवन पार नीरस होऊन जाईल नाही. माणसाच्या आणि विज्ञानाच्या उत्क्रांती बरोबरच मनोरंजनाच्या साधनांचीही उत्क्रांती झाली आणि अजूनही होत आहे. चाळ संस्कृतीच्या सुवर्ण काळात मनोरंजनाची फारच थोडी साधने जनसामान्यांना उपलब्ध होती. दूरदर्शनचा आविष्कार झाला होता, परंतु तो अजून चाळीत म्हणा किंवा भारतातही पोहोचला नव्हता. दूरदर्शन मुंबईत पोहोचल्यानंतरही तुटपुंज्या पगारात मुश्किलीने संसाराचा गाडा हाकणाऱ्या सामान्य चाळकऱ्याला त्याचे दूरदर्शनही दुर्लभच होते. थिएटरात जाऊन सिनेमा बघण्याची ऐश खिशाला परवडणारी नव्हती. अशा वेळेला सर्वसामान्य जनतेचा एकमेव साथी होता तो म्हणजे घरात अहोरात्र वाजणारा रेडिओ. अगडबंब आकारमान असणारा रेडिओ जवळपास प्रत्येकाच्या घरात एखाद्या भिंतीवर फळीच्या आधाराने विराजमान झालेला असायचा. 70-80च्या दशकात छोटे आकारमान घेऊन बाजारात हळूहळू नवनवीन रेडिओ, ट्रान्झिस्टर प्रवेश करत होते. काही रेडिओ अंगावर चामड्याचे जॅकेट अंगभर घालून यायचे, पण असे असले तरी भिंतीवर विराजमान असलेल्या जुन्या रेडिओंना मोडीत काढायची कोणाचीही मानसिक तयारी नव्हती. किंबहुना तो त्यावेळचा एक स्टेटस सिम्बॉल होता. हा स्टेटस सिम्बॉल असण्याचे दुसरे एक कारण होते. त्यासाठी हा रेडिओ घरात ठेवण्यासाठी लायसन्स लागत होते. प्रत्येक वर्षी काही रुपये भरून हे लायसन्स अद्ययावत करावे लागायचे. सकाळी पाणी भरायला उठणारी बाई दाताला वंगण लावून झाले की रेडिओचा कान पिळत असे. मुळात धकाधकीच्या जीवनात लोकांना 4 क्षण विरंगुळा मिळावा म्हणून घरात आलेला हा रेडिओ कान पिळल्यानंतरही मंजूळ स्वरच आळवत असे. एकदा का सकाळी रेडिओ चालू झाला की त्याची अखंड बडबड रात्री त्याचा कान उलटा पिळेपर्यंत चालूच असे. जणू तो प्रत्येक चाळकऱ्याच्या घरातला एक अविभाज्य घटक होता. त्याचे गुणगुणणे कधीच कोणाला त्रासदायक ठरले नाही. रेडिओने चाळकऱ्यांना निरनिराळ्या प्रकारे आपल्या नादी लावले होते. अहो, रेडिओवर लागणाऱ्या सकाळच्या प्रादेशिक बातम्या ऐकल्याशिवाय कित्येकांना सकाळी डिलिव्हरीसाठी प्रेशरच येत नसे. सकाळी 6च्या प्रादेशिक बातम्या ऐकल्याशिवाय रात्री पोटात पचलेले जेवणही आपला प्रदेश सोडत नसे.
काही जणांची अवस्था तर इतकी बिकट होती की त्यांची वाट मोकळी होण्यासाठी प्रादेशिक बातम्यांनंतर प्रसारित होणाऱ्या दिल्ली केंद्राच्या बातम्यांची मदत त्यांना लागत असे. राजकारणाच्या भाषेत सांगायचे तर केंद्राने राज्याची मदत करून राज्यात सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासारखेच होते. सकाळी चाळकरांना मोकळं व्हायला मदत करणारा रेडिओ रात्री लोकांना झोपवण्याचेही काम करीत असे. चाळीत असाही एक वर्ग होता ज्यांना रात्री जयमाला ऐकल्याशिवाय झोप येत नसे. यात विशेष करून पटांगणात गॅलरीत झोपणारी मंडळी होती. उशाजवळ सहज ठेवता येईल असा छोटा रेडिओ, तरीही तो बऱ्यापैकी मोठाच होता, तो घेऊन रात्रीचे कार्यक्रम ऐकल्यानंतर झोपायचे हा त्यांचा शिरस्ता होता. अख्ख्या चाळीला या गाण्यांची फरमाईश ऐकायला जात असे. फौजी भाइयों के लिए असलेला जयमाला हा फरमाईशी गीतांचा कार्यक्रम एकदम बहारदार होता. त्यावेळेस अनेकांना पडलेला एक प्रश्न आज तागायत अनुत्तरित आहे. खरं तर मूळ प्रश्न एकच आहे, पण त्याच्या अनुषंगाने नंतर येणारी प्रश्नमंजुषा आहे. जयमाला या कार्यक्रमात झुमरी तलैयाचे बाबू, पिंकी, रुखसाना, राजेश बाबू अशा अनेक नावाने अनेक फरमाईशी प्रत्येक गाण्याला असायच्या. भारताच्या नकाशावर तेव्हाही झुमरी तलैया शोधण्याचा अनेक वार प्रयत्न अनेकांनी केला होता आणि आजही रेडिओ आठवला की तो प्रयत्न पुन्हा केला जातो. पण भारताच्या नकाशात झुमरी तलैया तेव्हाही सापडले नव्हते आणि आजही सापडत नाही. झुमरी तलैयावरून येणाऱ्या फरमाईशी बाकी सगळ्या फरमाईशींपेक्षा कित्येक पटीने जास्त असायच्या. त्यामुळे या अनुषंगाने येणारा दुसरा प्रश्न म्हणजे इथले लोक दिवसभर पोटापाण्यासाठी काही कामधंदा करतात का? की केवळ रेडिओची गाणी ऐकून त्यांचे पोट भरते? किंवा रेडिओवर फरमाईश पाठवायचे पैसे यांना रेडिओ केंद्र देते का? तुम्हा कोणाला या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर कृपया मला कळवा. थोडक्यात सकाळी उठल्यापासून या रेडिओला अजिबात उसंत अशी नसायची. एकामागून एक कार्यक्रम चालू असायचे. दर तासाला कधी मुंबई तर कधी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या मन लावून ऐकल्या जायच्या. मुळात प्रत्येक बातमी ही आधीच्या बातमीपेक्षा वेगळी असल्यामुळे आजच्या सारख्या दिवसभर एकाच ब्रेकिंग न्यूजचा अतिभडीमार नव्हता आणि त्यावेळेस रेडिओपेक्षा बातम्यांसाठी दुसरे विश्वासार्ह साधन नव्हते. सकाळी रेडिओ सुरू होताना वाजणारी आकाशवाणीची सिग्नेचर ट्यून कानावर पडल्याशिवाय अनेकांना सकाळचा चहा गोड लागत नसे. त्यानंतर कामगार सभा, बेला के फूल, जयमाला, विविध भारती, भुले बिसरे गीत, युवावाणी, लहान मुलांसाठी बालोद्यान, गंमत जम्मत, आपली आवड, टेकाडे भाऊजींची श्रुतिका असे एकापेक्षा एक सरस आणि बहारदार कार्यक्रम सादर होत असत. दिवसभर चालणाऱ्या या रेडिओचा मुलांना अभ्यासालाही अजिबात त्रास होत नसे. उलट पक्षी रेडिओच्या ठेक्यावर त्यांच्या प्रतिभेला उभारे भरत आणि गाण्यांच्या चालीवर कविता, पाढे, गणितातली सूत्रे, रासायनिक सूत्रे पाठ केली जात. 1 ते 29 पर्यंतचे पाढे पहिलीपासून मुलांना कसे पाठ होत होते यांचे उत्तर या रेडिओत दडले होते. बुधवारची संध्याकाळ रेडिओ प्रेमींसाठी विशेष होती. रेडिओ सिलोनवरून येणारे अमीन सयानीचे स्वर ऐकण्यासाठी लोक जीवाचा आटापिटा करत. हातातली सगळी कामे वेळेत हातावेगळी करून 8:30 ला रेडिओला कान अक्षरशः चिकटत असत. 10वें पादान से शुरू होणारा नवनवीन हिंदी गाण्यांचा सिलसिला चोटी की पादान तक खुलवत घेऊन जाण्याची अजब कलाकारी बीना का गीतमाला मधून अमीन सयानी सादर करीत होते. रेडिओच्या एखाद्या कार्यक्रमावर सट्टा खेळला जाऊ शकतो यावर आज कोणी विश्वास ठेवणार नाही, पण चोटी की पादान का गीत ओळखण्यासाठी लोकात पैजा लागत होत्या. इतकी या कार्यक्रमाची चोटी की लोकप्रियता होती. अख्खा हिंदुस्तान क्रिकेटवर जीव ओवाळून टाकतो. क्रिकेटचे धावते समालोचन म्हणजे घरातले काडीचेही काम न करणाऱ्या समस्त पुरुष वर्गाला आयतेच कारण होते. मुंबईत सामना असला तर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे बाळ पंडितांचे खुमासदार समालोचन रसिकांना मेजवानी होती. जगाच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या सामान्यांचे प्रसारण ऑल इंडिया रेडिओवरून केले जात असे. बॉबी तल्यार खान,
डी.की. रत्नाकर, रवी चतुर्वेदी, सुशील दोशी, सुरेश सरैया यासारख्या समालोचकांनी क्रिकेटचे मैदान अक्षरशः लोकांच्या डोळ्यासमोर उभे करायचे काम केले होते. हिंदुस्थान पाकिस्तान असा क्रिकेटचा सामना असला की समस्त पुरुष वर्गाला अत्यंत स्फुरण चढत असे. रेडिओला चिकटलेला यांचा कान किंवा कानाला चिकटलेला यांचा रेडिओ सोडवण्याची कोणाचीही प्राज्ञा नव्हती. चाळीच्या पटांगणात रेडिओ लावून बाजूला फळ्यावर धावफलक लावले जात असत. जाणाऱ्या येणाऱ्या कोणालाही या धावफलकावरून चाललेल्या खेळाची कल्पना येत असे. 80च्या दशकात कामावर जाणाऱ्या माणसांच्या कानाला छोटा ट्रान्झिस्टर असे. बसची, ट्रेनची वाट बघत असलेली मंडळीही या ट्रान्झिस्टर मधून येणारा आवाज तन्मयतेने टिपत असत. ज्यांच्या कानापर्यंत आवाज पोहोचत नसे ते या क्रिकेट प्रेमींची तपश्चर्या भंग न पावेल एवढ्या हलक्या आवाजात कितना हुआ एवढाच प्रश्न उच्चारत असे. ज्याला प्रश्न ऐकू गेला असे तो अजिबात रागा न करता एकूण धावा, बाद गडी, फलंदाजांची तसेच गोलंदाजांची संपूर्ण कुंडली उलगडून सांगायचा. भारतात क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यात रेडिओचा फार मोठा हात आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये. आज चित्रातही दाखवायला सापडणार नाही अशा गाण्यांच्या रेकॉर्ड्स त्यावेळेस वापरात होत्या. बांगडी किंवा रेकॉर्ड प्लेयर्स नावाच्या यंत्रावर ठेवून ती तबकडी ठेवून वाजवली जात होती. पीव्हीसी म्हणजेच पॉलीविनाइल क्लोराईड पासून बनवलेल्या या तबकडीला वेगवेगळ्या गतीने फिरवायला लागत असे. त्याला त्या तबकडीचा आरपीएम रिव्होल्यूशन पर मिनिट असे नाव होते. रेकॉर्ड प्लेयर्सवर ठेवून त्याची गती सेट करूनच त्या वाजवल्या जायच्या. एलपी, एसपी, ईपी अशा वेगवेगळ्या गती असलेल्या या तबकड्या चुकीच्या गतीने चालवल्या की त्यातून फारच मजेशीर आवाज येत असत. जास्त आरपीएम असलेली तबकडी कमी आरपीएम वर चालवली की गायक रडल्याचा भास होत असे. या उलट कमी आरपीएम ची तबकडी जास्त आरपीएम वर चालली की गाणे बुलेट ट्रेन सारखे सुपरफास्ट चालत असे. नेहमीच सुस्तावलेपणा असणाऱ्या इराण्यांच्या हॉटेलात काही इराण्यांनी ज्यूक बॉक्स ठेवले होते. सदा सर्वदा गल्ल्यावर झोपा काढणाऱ्या इराण्यांनी ते का ठेवले होते हे केवळ त्यांनाच माहीत. 4 जणात एक पाणी कम चाय आणि एक सिगरेट घेऊन तासन तास बसणाऱ्या अनेक कंपूंना हा ज्यूक बॉक्स म्हणजे माकडाच्या हातात कोलीत होते. 25 पैशाचे एक नाणे टाकले आणि आपल्या आवडीच्या गाण्यांचे बटन दाबले की आधी लावलेली गाणी संपल्यानंतर आपले गाणे लागत असे. आपले गाणे लागत नाही तोवर यांना कोणीही उठवत नव्हते. तसेही इराण्याकडे टेबलावर बसलेल्या गिऱ्हाईकाला आणि गल्ल्यावर झोपलेल्या इराण्याला कोणीही उठवण्याचा रिवाज नव्हता. या बॉक्समध्ये 100च्या आसपास गाणी लागतील एवढ्या तबकड्यांचा साठा असायचा. 25 पैशाचे नाणे टाकून आपल्या आवडीचे गाणे सिगरेटचा धूर काढत पाणी कम चाय बरोबर ऐकणारी अनेक मंडळी त्या काळात होती. चाळीत सत्यनारायण, लग्न, बारसे, गणपती, गोविंदा, होळी काहीही असले की भला मोठा कर्णा लावून त्यावेळेची प्रचलित गाणी रेकॉर्ड प्लेयर्सवर दिवसभर गाणी म्हणत असायची. चाळीतल्या सत्यनारायणाला ऐक सत्यनारायणाची ही कथा, गोविंदाला गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला, गणपतीला सुख करता, नवरात्रीत आयो आयो नवरात्री त्योहार ही गाणी तर इतर वेळी ओ मुंगडा में गुड़की कली, परदेसिया ये सच है पिया, बंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो ही गाणी वाजल्याशिवाय कार्यक्रम सफल झाल्याचे यजमानाला समाधानच मिळत नसे. कोणताही कार्यक्रम ही गाणी वाजल्याशिवाय पूर्ण होत नव्हता. कदाचित देवही सत्यनारायणाच्या पूजेचे फळ ही गाणी ऐकल्याशिवाय देत नसावा. सार्वजनिक कार्यक्रमाचा राजा असणाऱ्या या रेकॉर्ड प्लेअरला जनसामान्यांच्या घरात मात्र कधीच स्थान मिळाले नव्हते. एवढे मोठे दुःख या रेकॉर्ड प्लेअरला सहन करायला लागले होते. तरीही प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात आपल्याशिवाय शोभा नाही हे माहीत असल्याने हे दुःख त्याने पचवले होते. जनसामान्यांच्या घरात आणि हृदयात शिरण्याचा मान प्रथम रेडिओने आणि त्यानंतरच्या जमान्यात हळूहळू रेडिओमध्ये शिरलेल्या कॅसेट प्लेयर्सनी मिळवला. रेडिओचा आकार लहान झाला आणि त्याच्या शरीरात टेप रेकॉर्डरने प्रवेश केला तेव्हा कुठे भिंतीवरच्या फळीवरचा रेडिओ फळीवरून खाली उतरला.
त्यावेळेच्या प्रचलित भाषेत यालाच टू इन वन असे नाव होते. मनात असेल तेव्हा रेडिओ आणि रेडिओवर कंटाळवाणा कार्यक्रम चालू झाला की कॅसेट टाकून टेप रेकॉर्ड ऐकला जाऊ लागला. सोनी, सॅनिओ व इतर अनेक कंपन्यांनी C60, C90 या प्रकारच्या कॅसेट बाजारात उपलब्ध करून दिल्या. एकाच वेळी एकाच सिनेमाची सगळी गाणी एकत्र रेकॉर्ड करून कॅसेट कंपन्या विकू लागल्या. मनात येईल तेव्हा आवडीच्या सिनेमाची गाणी लोकांना घरात बसून ऐकता येऊ लागली. थोडक्यात थोडक्यात समाधान मानेल तो माणूस कसला? आपल्या आवडीची निरनिराळ्या सिनेमातली गाणी, आवडीच्या गायक गायिकेची, आवडीच्या संगीतकाराची, इतकेच काय आवडीच्या हिरो हिरोईनची गाणी वेगवेगळ्या कॅसेटवर रेकॉर्ड करून घेणे हा नवीन छंदच लोकांना जडला. उडत्या चालीची गाणी, दुःख भरे गीत अशा कॅसेटने लोकांची कपाटे भरून गेली. घरी आल्या गेल्यांना त्याचे प्रदर्शन होऊ लागले. माणसाच्या संगीताच्या आवडीचे मोजमाप घरातल्या कॅसेटची संख्या ठरवू लागली. मनातल्या सुखदुःखाच्या भावनेप्रमाणे टेप रेकॉर्ड गाणी म्हणू लागला. लोकांना त्यांच्या आनंदी वा दुःखी मूडमध्ये मनाप्रमाणे साथ देऊ लागला. त्यामुळे त्याची लोकप्रियता अगदी आभाळाला पोहोचली. टेप रेकॉर्ड मध्ये वाजणाऱ्या कॅसेटना एक वाईट खोड होती. बरेच दिवस वाजल्यानंतर या टेप रेकॉर्ड मध्ये कॅसेटची टेप गाणे गाताना अचानक अडकायची आणि टेपच्या पिनभोवती गुंडाळली जायची. अडकलेली कॅसेट प्लेअर मधून बाहेर काढून टेपला पेन्सिलने किंवा टूथब्रशने पहिल्यासारखी गुंडाळणे ही नवीन कला लोकांनी आत्मसात केली. क्वचित प्रसंगी टेप रेकॉर्डर मधून टेप काढताना ती मध्येच तुटत असे. तर कधी कधी बऱ्याचदा अडकून टेपचा काही भाग सुरकुतला जाई आणि पुन्हा पुन्हा त्याच जागेवरती अडकत असे. सुरकुतलेला तेवढा भाग व्यवस्थितपणे कापून तुटलेली टेपची दोन टोके डिंकाने व्यवस्थित चिकटवणे आणि नंतर टेप व्यवस्थित वाजणे ही कसरत पुन्हा पुन्हा करावी लागू लागली. यासाठी फार उच्च दर्जाची एकाग्रता लागत असे. हे सगळे उपद्व्याप ज्यांनी केले किंवा पाहिले आहेत त्यांनाच हे लक्षात येईल. आज स्मार्टफोनने रेडिओ पासून सगळ्यांची सुट्टी केलीये. उत्क्रांतीवादाचा सगळ्यात वेगवान फटका या रेडिओला बसला आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. भला मोठा रेडिओ आजही क्वचित कोणाच्या तरी संग्रही दिसत असेल. आज टू इन वन टेप रेकॉर्ड पण कालबाह्य झाले आहेत. त्याच्या पुढे आलेल्या कॉम्पॅक्ट डिस्क, पेन ड्राईव्ह या साधनांनी काही काळ लोकांची कर्णतृप्ती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण तो निव्वळ काही काळापुरताच. स्मार्टफोनने या सगळ्या फॉर्मॅटला आपल्यात सामावून घेतले. अमर्याद गाणी आपल्या उदरात साठवून हवे ते गाणे हवे तेव्हा ऐकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. इतके असले तरी झुमरी तल्लैयाचे पब्लिक अजूनही रेडिओवर आपल्या फरमाईश पाठवत आहेत आणि आकाशवाणी त्या फरमाईश पूर्ण करत आहेत. अजून किती दिवस हे चालेल हे कोणालाही माहीत नसले तरी माणूस आहे तोपर्यंत फरमाईश राहणारच आणि रेडिओ आहे तोपर्यंत फरमाईशी पूर्ण होणारच. या लेखासारखेच अनेक चाळीशी संबंधित लेख तुम्हाला वाचायचे असतील तर नक्की वाचा चाळवा चाळो. पुढल्या भागात भेटूया पुढल्या पुस्तकासह. धन्यवाद.